2023 मध्ये पाऊस अत्यंत कमी पडलाय, त्यामुळे पाण्याचा वापर अतिशय संवेदनशीलपणे करा अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या आहेत। बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष सत्यव्रत अर्जुनराव काळे यांच्या वतीनं शहरातल्या महिलांसाठी होम मिनिस्टर तसंच हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला होता। या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या। अतिशय चांगल्या पद्धतीने असे एखादे यावर्षी पाऊस चांगला नाही झाला, त्याच्यामुळे 2023 मध्ये पाऊस चांगला झाला नाही। आजच येताना मी पाहिलं नाजऱ्याचं धरण तर खडखडीत आहे, खडखडीत म्हणजे नको वाटतं बघायला। तिकडे आता गाडी चालेल काही दिवसांनी, उजनीच्या धरणात पण तीच परिस्थिती आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस पाण्याचा प्रश्न थोडासा गंभीर होणार आहे। माझी सगळ्यांना विनंती राहील की पाण्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी अतिशय संवेदनशील वाढलं पाहिजे, जपून पण वापरलं पाहिजे। आणि पुढचा हा थोडासा काळ हा अडचणीचा असणार आहे, तर पाण्याचं नियोजन त्याच्यात मी स्वतःही महाराष्ट्र सरकारला विनंती करते गेले 2-2.5 महिने की पाण्याचं नियोजन शेतीसाठी, पिण्यासाठी, गुरांसाठी आणि शहरांमध्ये या सगळ्याच अतिशय चांगलं नियोजन करा। कारण का जानेवारी संपलाय, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून अजून 5 महिने। आणि आधी कसं होतं 10 मे म्हणलं, 10 जून म्हणलं की पाऊस यायचा। आता 10 जुलै आले तरी पाऊस येत नाही। त्यामुळे सगळं बदललंय आपल्या आयुष्यामध्ये, पेरण्या बदलल्या आहेत, हे सगळे खूप मोठे मोठे बदल आज पर्यावरणात होत आहेत। पण याच्यावर शेवटी आपल्याला मात करावी लागेल, पण त्याच्यावर आपण सगळे मिळून करू। पण हा एक आनंदी कार्यक्रम आज जो आयोजित केलेला आहे, होम मिनिस्टरमध्ये तुम्ही अनेक बदल आणलेले आहेत, तर पर्यावरणाबद्दल थोडीशी महिलांना माहिती, म्हणजे आपण रिसायकलिंग कसं करू शकतो, प्लास्टिक कसं कमीत कमी, मी सगळ्यांना सांगते चांगली चांगली सुंदर सुंदर मंदिरं आपण करतो, का नाही आपण असं करायचं की आजपासून मंदिरात जाताना कुठलाही प्लास्टिक वापरायचं नाही। घरातून एक पिशवी घ्यायची, त्याच्यातच आपला प्रसाद टाकायचा आणि घरी आणायचा। कशाला आपल्याला पाहिजे नारळाचं आपण प्लास्टिक, कशाला पाहिजे? कारण का शेवटी बघा गावामध्ये सगळ्यात वाईट काय दिसतं, तो प्लास्टिकचा कचरा दिसतो कुठेही तुम्ही देशात। तर नको आम्हाला मदत करू शकाल या कामासाठी, तुम्ही जरूर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा। नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या आणि या होम मिनिस्टर कार्यक्रमाला तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते। एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्यव्रतनी ती गंमत वाटते मला, तुमचं नाव पण सत्यव्रत आहे आणि तो ईडीचा मोठा अधिकारी आहे ना, आणि हे माझं भाषण रेकॉर्ड होते, म्हणजे ते कुठल्या तरी चॅनलला जाईल। मला गंमत वाटते, म्हणजे सत्यव्रत कल भी था मेरे लाइफ में, आज भी है और कल भी रहेगा। या गोष्टी होत राहतात गमती गमती। तो सत्यव्रत पण चांगला वाटला काला, आपल्या रोहितला घरी पाठवला, त्या गमती गमती होत राहतील सगळ्यांच्या आयुष्यात। आपण लढेंगे और जितेंगे, त्यामुळे मला काय फार त्याची अडचण अशी वाटत नाही। पण आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण सगळ्यांनी आमचं सगळ्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। आपली रजा घेते। सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।